दिवसागाव लक्क जाळून रात्री समाजाच्या मेंदूमधला अंधश्रद्धांचा कचरा साफ करणारे दगदगत वैराग्य संत गाडगे महाराज आपल्या सगळ्यांसाठी, बहुजन समाजासाठी ज्यांनी हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी केलं, त्या सर्व बहुजन महापुरुषांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। मजबूती का नाम महात्मा गांधी या 3 दिवसीय शिबिराच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये महात्मा गांधींची पत्रकारिता, परिवर्तन आणि अधःपतन या सत्राला प्रारंभ करण्यापूर्वी एक क्लेरिफिकेशन देतो की मी काही या क्षेत्रातला तज्ज्ञ किंवा विचारवंत नाही। मी गावातल्या वार्ताहरापासून तर ज्या दैनिकाचा गावात वार्ताहर होतो त्या दैनिकाचा संपादक होईपर्यंत एक श्रमिक पत्रकार आहे आणि आजही ते काम करतो आहे। गेली अनेक वर्ष, साधारणतः 30-35 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये माझ्या आयुष्यात एक चांगली संधी मिळाली। एक 12 वर्ष मंत्रालयात विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी मिळाली। या काळामध्ये पत्रकारिता, त्याचे राजकीय संबंध आणि ज्या पत्रकारितेला ज्या सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षेला फार मोठं समजून आम्ही गावचे वार्ताहर म्हणून वावरत होतो, त्या सगळ्या गोष्टीला तडा जाण्याचं काम हे त्या मुंबईच्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा वार्ताहर म्हणून काम करत असताना त्या काळात झालं। आपला जो महत्त्वाचा विषय आहे महात्मा गांधींची पत्रकारिता, परिवर्तन आणि अधःपतन, शेवटच्या टप्प्यात आपण आजच्या पत्रकारितेकडे येऊ। परंतु महात्मा गांधी आणि एकूणच भारताची पत्रकारिता याकडे जर आपण पाहिलं तर आजही देशभरातल्या पत्रकारितेमध्ये जेव्हा जेव्हा पत्रकारितेचं पत्रकार दिन असेल, राष्ट्रीय पत्रकार दिन असेल, महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांच्या त्या दर्पणचा वर्धापन दिन म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो। म्हणजे महाराष्ट्र असो किंवा देश पातळीवर असो, जेव्हा जेव्हा पत्रकारितेचा उल्लेख होते तेव्हा महात्मा गांधींचा अजिबात उल्लेख होत नाही। त्यांना पत्रकार मानायलाच कोणी तयार नाही। महात्मा गांधींच्या आयुष्यातली 50 वर्ष या माणसानं पत्रकार म्हणून काढले। साधारणतः आपल्या लक्षात असं येतं की 1891 मध्ये महात्मा गांधींनी लंडनला, वयाच्या 21व्या वर्षी महात्मा गांधींनी लंडनच्या द व्हेजिटेरियन या साप्ताहिकामध्ये पहिल्यांदा 12 लेखांची एक लेखमालिका लिहिली। तेव्हापासून त्यांची पत्रकारिता सुरू होते, वयाच्या 21व्या वर्षापासून। तरीही आजचं वर्तमानपत्रीय जनमानस, पत्रकारितेचं विश्व या माणसाला पत्रकार म्हणून समजायला तयार नाही। जेव्हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले होते तेव्हा एक राजकीय नेता किंवा बॅरिस्टर किंवा वकील याच्यापेक्षा पत्रकार आणि स्तंभलेखक म्हणूनच त्यांची अधिक ख्याती होती। जेव्हा भारतात ते आले किंवा आपल्याला जो इतिहास शिकवला जातो की ते खटला लढण्यासाठी गेले होते किंवा बॅरिस्टर होते, त्या पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, त्याही वेळी त्या काळामध्ये त्यांना स्तंभलेखक आणि पत्रकार म्हणूनच ओळखत होते। पण भारतीय पत्रकारितेला एवढ्या मोठं योगदान ज्या माणसांनी, 50 वर्ष ज्या माणसांनी पत्रकारितेत योगदान दिलं, नवनवे प्रयोग केले, त्या माणसाला पत्रकारितेच्या विश्वामध्ये यांनी स्थान दिलं नाही। हे सहज घडलेलं नाही आहे, हे जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक घडलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे देशाच्या पत्रकारितेच्या विश्वामध्ये या सगळ्या व्यवस्थेला जाणीवपूर्वक गांधींमधला पत्रकार दिसत नाही, यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांच्यामधला पत्रकार दिसत नाही, महात्मा फुल्यांमधला पत्रकार दिसत नाही। या देशातल्या वेगवेगळ्या पदांवर, अगदी भारताच्या राष्ट्रपती, पंतप्रधान या सगळ्या पदांवर जी माणसं विराजमान झाली त्याच्यातले 99% लोक पत्रकार होते। हे एका बाजूला सत्य असताना दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींमधला पत्रकार जाणीवपूर्वक झाकण्याचं काम
पद्धतशीरपणे ते केल्या गेलं ते यासाठी की त्यांच्यातला पत्रकार या आताच्या व्यवस्थेला, त्याही काळात असणाऱ्या व्यवस्थेला झेपणारा अजिबात नव्हता. हे दुसऱ्या बाजूला एक मोठं सत्य आहे. गेली काही वर्ष आपण ज्या पद्धतीनं बघतोय, महात्मा गांधींच्या पत्रकारितेचा जेव्हा जेव्हा संदर्भ येतो तर त्यांनी इंडियन ओपिनियनपासून सुरू केलेला प्रवास, यंग इंडिया, हरिजन, ही सगळी वेगवेगळी नियतकालिकं, वेगवेगळे वृत्तपत्र काढले आणि त्याच्यातून जो त्यांचा उद्देश होता तो उद्देश काही लपलेला नाही आहे. आता ज्या पद्धतीने साखळी वर्तमानपत्रांचा काळ आला आहे आणि मूळ जी पत्रकारिता आहे, जी पत्रकारिता हरवून, जाणीवपूर्वक हे लोक हरवून बसले, ती सगळी तत्त्व एका पुरचुंडीत गुंडाळली, पक्की बांधली आणि अरबी समुद्रात ती फेकून दिली. अशा काळामध्ये महात्मा गांधींच्या पत्रकारितेची वैशिष्ट्य जर कोणती असेल, पहिलं वैशिष्ट्य एक श्रमिक पत्रकार म्हणून मला आढळते की महात्मा गांधींनी जेवढी वर्तमानपत्र आतापर्यंत काढली त्या एकाही वर्तमानपत्रामध्ये 1 रुपयाची सुद्धा जाहिरात घेतलेली नाही. ते नाकारल्याची उदाहरणं खूप आहेत. आणि आता समाज प्रबोधनाच्या नावाखाली, समाज जागृतीच्या नावाखाली, ज्ञान, माहिती, मनोरंजनाच्या नावाखाली ज्या गोष्टी वाढल्या जातात वर्तमानपत्रांच्या पानांवर, त्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा चुकीची गोष्ट जी आहे की ज्याने तुमच्या आमच्या बहुजन समाजाच्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत, ते म्हणजे राशी भविष्य. राशी भविष्य आणि अंधश्रद्धांचा प्रसार व्हावा, त्याला प्रोत्साहन मिळावं, अशी एकही गोष्ट महात्मा गांधींच्या कोणत्याही वर्तमानपत्रात दिसत नाही. मला हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून विशेष ते आवडते की ज्या गोष्टी आता या काळामध्ये आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला असं वाटते की हे असू नये, किमान आता ते तुमची व्यवसायाची बांधिलकी मजबुरी असली, त्याच्याखाली किमान सूचना असावी की या राशी भविष्याला वैज्ञानिक आधार नाही, हे केवळ ठोकताळे आहेत, असं आताच्या काळात आपल्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत असेल, तीच गोष्ट अतिशय प्रकर्षानं महात्मा गांधींनी केली. तो काळ किती वर्षापूर्वीचा होता हे लक्षात घ्या. म्हणजे जी गोष्ट 100 वर्षानंतर आपल्याला निकडीची वाटते, ती 100 वर्षाच्या आधीपासून ज्या माणसाला ती जाणवत होती, ही सगळी वैशिष्ट्य महात्मा गांधींच्या पत्रकारितेची आपल्याला दिसतात. महात्मा गांधींच्या पत्रकारितेविषयी फार जास्त पुस्तकं उपलब्ध नाही आहेत. मला जेव्हा हा विषय सुरुवातीला दिला चंद्रकांतनी, तर विषय एवढाच होता की पत्रकारिता परिवर्तन आधी अधःपतन. जेव्हा फायनल मी स्वरूप बघितलं तेव्हा गांधींची पत्रकारिता परिवर्तन आणि अधःपतन असं त्याच्यात परिवर्तन झालं होतं. काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात. मला या निमित्ताने गांधींची पत्रकारिता, मग एक 3-4 तास नेट शोधावं लागलं, गांधींवरची पत्रकारितेची काही पुस्तकं वाचावं लागली. म्हणजे जे घडते ते चांगल्यासाठी होते. याच्या आधी मग शोध घेताना गांधींच्या पत्रकारितेवर हिंदीतली एक 2-3 पुस्तकं वगळता, मराठीमध्ये नाहीत असं म्हणायचं नाही, पण मला ती आढळली नाहीत, कदाचित असतील. जाणीवपूर्वक व्यवस्था एखाद्या माणसाला, ज्या व्यवस्थेविषयी गेली 2 दिवस आपण चर्चा करत आहोत, जी व्यवस्था कितीही मोठा विचार असेल त्या विचाराला अनुल्लेखानं मारण्याचं उत्तम फवारणीचं औषध वापरते, त्याच व्यवस्थेचे सगळे शिष्य असणाऱ्या कदाचित त्या यंत्रणांनी महात्मा गांधींमधला पत्रकारसुद्धा अनुलेखांनी मारल्याचं या ठिकाणी जाणवते. जे गांधींची पत्रकारिता ज्यांनी जवळून बघितली, ज्यांनी वाचलेली आहे, गांधींच्या सत्याचे प्रयोग जसे त्यांनी केले त्याच पद्धतीनं पत्रकारितेमध्ये सुद्धा अनेक उत्तम प्रयोग त्यांनी केलेले आहेत. महात्मा गांधींनी 1899 जेव्हा बोर युद्धाचा काळ होता, त्या युद्धाच्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियासाठी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन वृत्तांकन केलेलं आहे. हे आताच्या काळामध्ये एखादा बॉम्बस्फोट व्हावा मुंबईला आणि त्याच्या 1-1.5 किलोमीटर राहून त्यांचं वृत्तांकन, देखो अभी यहाँ से आया, अभी यहाँ से भागा, हे जे चित्रण दिसते, अशा काळामध्ये, त्या बोर युद्धाच्या काळामध्ये प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन महात्मा गांधींनी
1899मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला रिपोर्ट पाठवले त्या सगळ्या युद्धाचे. त्याच काळामध्ये दुसऱ्या वृत्तपत्राला विन्स्टन चर्चिल पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर रिपोर्टिंग करत होते. म्हणजे पत्रकारिता त्या क्षेत्रातली ही दिग्गज माणसं आणि ज्याला या सगळ्या व्यवस्थेनं म्हटलेलं आहे भित्रा, अहिंसक आणि काय काय सगळं म्हटलेलं आहे, तो माणूस युद्धभूमीवर जेव्हा प्रत्यक्ष त्या सगळ्याचं वृत्तांकन करते तेव्हा आपली हितभर फाटल्याशिवाय राहत नाही. ही व्यवस्थासुद्धा आहे. ज्यांनी ज्यांनी महात्मा गांधींना भित्रा म्हटलेलं आहे या सगळ्यांवरती अतिशय उत्तम अशी मारलेली चपराक आहे, हेही दुसऱ्या बाजूला आपलं लक्षात येते. आफ्रिकेमध्ये त्यांनी 1903ला इंडियन ओपिनियन नावाचं जे वृत्तपत्र चालू केलं त्या वृत्तपत्रात सुद्धा महात्मा गांधींनी भारतीय माणसाला जगातल्या एकूणच वेगवेगळ्या प्रश्नांवर त्याचं काय मत आहे ते अनेक लोकांशी, अत्यंत सामान्यातल्या सामान्य लोकांशी चर्चा करून छोटे छोटे म्हणजे इंडियन ओपिनियनमध्ये तर आता ज्या प्रकारे वाचकांचा पत्रव्यवहार असते त्याच्यात एक 10 ओळीचं पत्र असते. पत्रकारितेतले ज्यांनी अभ्यासक्रम आखले आणि ज्यांनी त्याला GR सारखं ठरवून दिलं की नाही हे पत्रकारिता म्हणजे 40 शब्दाचाच इंट्रो असला पाहिजे, तो 45 शब्दाचा असता कामा नये. महात्मा गांधींनी ह्या पत्रकारितेच्या सगळ्या व्याख्या आणि GR मोडतोड केल्याचं आपल्या लक्षात येते. ते इंडियन ओपिनियनमध्ये एखादी गोष्ट त्यांना आढळली तर 10 ओळीची त्याच्यात पत्र छापलेलं आहे, स्वतःचं मत मोक गांधी. असे वेगवेगळे प्रयोग म्हणजे कदाचित महात्मा गांधींची प्रयोगशील पत्रकारिता याच्यावर जर एखाद्याला पुस्तक लिहायचं असलं आणि त्याच्यावर PhD सुद्धा प्राप्त करायची असली तर महात्मा गांधींचे हे वेगवेगळ्या वर्तमानपत्रातले त्यांनी प्रयोग, त्यांनी केलेले लेख, वेगवेगळ्या वर्तमानपत्रासाठी लिहिलेले लेख, हे सगळे प्रयोग याच्यावर खरोखर PhD प्राप्त करण्यासारखी परिस्थिती आहे. गांधीवर करण्याची इच्छा आहे की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पुढे भारतात आल्यावर महात्मा गांधींनी नवजीवन असेल, यंग इंडिया असेल, हरिजन असेल ही वेगवेगळी वर्तमानपत्र सुरू केली. साधारणतः 11 फेब्रुवारी 1933 साली महात्मा गांधींनी हरिजन नियतकालिकाची सुरुवात केली. यंग इंडिया हे फेब्रुवारी 1922 साली त्यांनी सुरुवात केलं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकारितेचं पर्व असं समजलं जातं की 1832ला बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण हे एकाच काळी इंग्रजी आणि मराठी हे वृत्तपत्र सुरू होऊन महाराष्ट्रामध्ये या पत्रकारितेच्या पर्वाची सुरुवात झाली. आता दर्पण सुरू करण्यामागचं काय कारणं होती, त्याचं प्रयोजन काय होतं हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. इंग्रजांच्या काळामध्ये ज्या गोष्टी प्रत्यक्ष लोकांना सांगणं गरजेचं होतं त्याच्या माध्यमातून लोकभावना एकत्रित करणं, सरकारच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात ते पेटवणं आणि त्या माध्यमातून इंग्रजी राजवट हाकलण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं आवश्यक होतं ते मिशन म्हणून त्या काळात ही पत्रकारिता होती, हे आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. आता मीडिया साधारणतः आपल्याला ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत येते, आम्ही सगळे ग्रामीण भागाशी संबंधित लोक आहोत. पत्रकार, मीडिया, माध्यमं हे शब्द सातत्याने कानावर येतात. मीडिया म्हटलं की साधारणतः पूर्वीच्या काळी मुद्रित माध्यमं असं समजलं जात होतं आणि एकमेव माध्यम ते होतं की छापील जे काही असतं आणि छापून आलेली प्रत्येक गोष्ट सत्य असते. हा संस्कार गेली हजारो वर्ष तुमच्या आमच्यावर बसलेला आहे, संस्कारातून ते आलेला आहे. वेदांमधले लिहिलेले शब्द, पोथ्या पुराणांमधले लिहिलेले शब्द ते सत्य असतात. हे आमच्या पिढ्या आम्हाला शिकवत आल्या आहे. म्हणजे आई मला सांगत आली, तिची आई तिला सांगत आली, तिची आई तिला सांगत आली, म्हणून छापून आलेले शब्द हे खरे असतात. ते वर्तमानपत्रांच्या बाबतीत सुद्धा मानणारे लोक यांची संख्या फार मोठी आहे. आजच्या काळामध्ये आहे की नाही, आजही ग्रामीण भागामध्ये छापून आलेली गोष्ट सत्य असते हे मानणारे लोक आहोत. आम्ही शहरी बहुतांश लोक त्याला वऱ्हाडी भाषेत छाकटे लोक म्हणतात. आपण छाकटे लोक, आपल्याला माहीत आहे काय बदमाशा कुठे होतात आणि कोणत्या पद्धतीने होतात. पण खेड्यापाड्यात ग्रामीण भागात जे संस्कारातून वर्षानुवर्ष त्या संस्कारातून गेलेले आहेत ते लोक अजूनही अक्षरं, छापून आलेली अक्षरं खरे असतात असे मानणार आहेत. पूर्वीच्या काळामध्ये साधारणतः ज्यांनी प्रिंटिंग प्रेस बघितले असतील खेड्यांचे,
या मीडियाचं आणि मुद्रित माध्यमांचं परिवर्तन कसं कसं होत गेलं हे फार याच्यातलं डिटेल्समध्ये जात नाही, परंतु तुम्हाला माहीत असेल ते खिड्यांची अक्षरं ते जोडणं, त्याची गॅली करणं, मग ते प्रिंटिंग प्रेसवर ते देणं, एका बाजूला फोटो द्यायचा असेल तर त्याचा ब्लॉक करून आणणं एका एका फोटोचा, हे सगळं कठीण कर्म होतं. त्याही काळामध्ये मुद्रित माध्यमं मोठ्या प्रमाणावर काम करत होती. याच क्षेत्रामध्ये काही वर्षानंतर संगणकाने एकूणच प्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल केला. सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा एक डार्क रूम नावाची व्यवस्था होती. आम्ही जेव्हा देशोन्नतीमध्ये नोकरी करत होतो तेव्हा ते डार्क रूममध्ये ते सगळं ते प्रिंट धुणं, मग ते बघणं वगैरे त्या सगळ्या भानगडी होत्या. आता तेही सगळं मागे पडलं आणि अत्याधुनिक प्रिंटिंग व्यवस्था निर्माण झाल्या. आता अगदी एका मिनिटाला 22,000 25,000 प्रति छापून आणणारी मशिनरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. या सगळ्या मीडियाच्या एकूणच विश्वामध्ये मुद्रित माध्यमांनंतर साधारणतः 1959 सालामध्ये पहिल्यांदा आपल्या देशामध्ये टी व्हीची सुरुवात झाली. सरकारी टी व्ही, दूरदर्शन आपल्या देशामध्ये आलं. त्यानंतर आत्ता गेल्या 15 वर्षामध्ये सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अंगांचा विकास झाला. आजही आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये साधारणतः टक्केवारी जर काढायचं ठरलं तर 60-65% लोक अजूनही छापील वर्तमानपत्रांवर मुद्रित माध्यमांवर विश्वास ठेवणारे आहेत. अर्थात ते वाचनाचं प्रमाण किती झालं आहे ते मोठ्या प्रमाणावर घसरलं आहे. करलो दुनिया मुठ्ठी में हे आपल्या मुठ्ठीत आलेलं आहे, त्याच्यामुळे याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण छापून आलेली गोष्ट सत्य असते. वर्तमानपत्रावर छापील वर्तमानपत्रावर विश्वास ठेवणारी माणसं मोठ्या प्रमाणावर अजूनही आपल्याकडे ते कायम आहे. 1992 साली या देशामध्ये पहिला खाजगी टी व्ही आला, त्याचा संचार झाला. 1991 मध्ये एक उदारीकरणाचं धोरण आपल्या केंद्र सरकारने स्वीकारलं, म्हणून जगभरातले जेवढे काही माध्यमं होती तर 91 मध्ये साधारणतः आपल्या देशामध्ये CNN आणि स्टार वाहिनीचा त्यांच्या प्रत्यक्षात वृत्तवाहिनी नसली तरी त्याचे वेगवेगळ्या प्रोग्रामाचा बंच घेऊन येणाऱ्या पहिल्यांदा ती 91 मध्ये आपल्या देशामध्ये CNN आणि स्टार वाहिनीची सुरुवात झाली. पहिली खाजगी वाहिनी खरं म्हणजे हे म्हटलं जाते 1991 मध्ये CNN आणि स्टार. त्याच्यानंतर झी टी व्हीनं प्रत्यक्षात पहिली खाजगी वाहिनी म्हणून आपल्या देशामध्ये त्याची सुरुवात केली. आजच्या घडीला आज देशामध्ये 872 खाजगी वृत्तवाहिन्या काम करतात. मीडियातलं एक अंग म्हणून आपण जर त्याच्याकडे बघितलं म्हणजे अजूनही 1000च्या वर ते रांगेत आहेत, क्यूमध्ये आहेत, लिस्टमध्ये. त्यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही, पण आज 872 खाजगी वाहिन्या काम करतात. आता मीडिया म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो त्याचं आजच्या घडीला एक साधारणतः 4 विभागात त्याची विभागणी झालेली आपल्याला दिसते. मुद्रित माध्यमं, दृकश्राव्य माध्यमं म्हणजे टी व्ही मीडिया, सोशल मीडिया आणि त्याच्यातले वेगवेगळे न्यूज पोर्टल वगैरे ह्या सगळ्या भानगडी. या 4ही विभागामध्ये आजच्या काळामध्ये आपण लक्षात घ्या, एखादी गोष्ट दिल्लीमध्ये एखादी गोष्ट घडली तर ती क्षणात जगभरात जाणाऱ्या ज्या यंत्रणा पसरवणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यात सोशल मीडियाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मी विश्वासार्हतेबद्दल बोलत नाही. विश्वासार्हता किती असेल काय असेल हा पुढची गोष्ट आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर गोष्ट पसरवणे चांगली की वाईट हे नंतरचा मुद्दा आहे. या माध्यमांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर या सगळ्या बाबींना एक मोठा मंच उपलब्ध करून दिलेला आपल्याला दिसते. याही व्यवस्थेमध्ये सगळ्यांनी ज्यांनी या सगळ्या प्रगतीच्या परिवर्तनाच्या सगळ्या गोष्टींना अगदी कॉम्प्युटरला सुद्धा विरोध केला, त्या सगळ्या लोकांनी या सगळ्या यंत्रणा आल्यानंतर ॲटोमॅटिकली हे त्या प्रवासात इतके पटकनी सगळं साहित्य घेऊन बसले की त्यांनी आपापले उद्देश
म्हणजे कॉम्प्युटर आला तर त्याच्यावर उत्तम पद्धतीनं सागर संगीत कुंडल्या मांडायला सुरुवात केली. हेच लोक त्याच्यात बसले. ज्यांनी ज्यांनी या प्रगतीला, संगणकाला, विज्ञानाच्या नव्या नव्या अंगाला विरोध केला, ती सगळी माणसं यात बसून स्वार झालेली आपल्याला दिसत आहेत. याचा मूळ उद्देश जो आहे तो हरवल्याचं आपल्याला या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला दिसून येते. गांधींच्या पत्रकारितेची सुरुवात जी आहे ती अतिशय चांगल्या प्रमाणावर होत असेल तर साधारणतः हिंदीमध्ये पत्रकारितेबद्दल गांधींचा एक उत्तम कोट आहे. पत्रकारिता का एकमात्र सेवा लक्ष्य सेवा होना चाहिए. अखबारी प्रेस एक बड़ी ताकत है, लेकिन जैसे ही अनियंत्रित जल प्रवाह में गांव के गांव डूब जाते हैं, फसलें बर्बाद हो जाती है, उसी तरह अनियंत्रित लेखनी सेवा करने के बजाय विध्वंस लाने का काम करती है. हे हा महात्मा गांधींचा अतिशय महत्त्वाचा कोट आहे. सगळ्या हिंदी विश्वामध्ये हा कोट वापरला जातो. ज्या सेवांबद्दल, ज्या उद्देशांबद्दल महात्मा गांधींच्या सगळ्या संकल्पना सुस्पष्ट होत्या, त्या मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्याचं काम गेल्या 50 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर एकूणच सगळ्या मीडियाच्या अंगांनी अतिशय प्रयत्नपूर्वक ते केलेलं आपल्याला दिसते. साधारणतः मीडियाकडून लोकांना काय अपेक्षा आहे? तुम्ही आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतो, आपल्याला काय अपेक्षा आहे? आपण पत्रकार ज्याला म्हणतो, आपल्याला हा भेद करता येत नाही. तो पत्रकार आहे काय, तो वार्ताहर आहे काय, तो संपादक आहे काय, तो प्रूफ रीडर आहे काय, याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नसते. साप्ताहिकाचाही वार्ताहर पत्रकार, यूट्यूबचा वार्ताहरही पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचाही वार्ताहर तो पत्रकारच, तो संपादक तो पत्रकारच. त्याच्यामुळे पत्रकारितेच्या बाबत तुमचा माझा एक सामाजिक क्षेत्रात काम करणारे किंवा तटस्थ माणूस म्हणून साधारणतः गैरसमजच भयंकर प्रमाणावर असतात. मग या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन बरा असेल वाईट असेल, या दृष्टिकोनानं सगळा गोंधळ केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात असं येते की पत्रकारितेकडे जाणारी पावलं जी आहेत, अजूनही आमच्या ग्रामीण भागात असं म्हटलं येतं की नाही मागता येत भीक तर पत्रकारिता शिक. कारण पत्रकारितेसाठी कोणताही वर्गात शिक्षण घेण्याची गरज नाही. पत्रकारितेसाठी तो कोर्स करणं आवश्यक नाही. जसं वर्तमानपत्राचा संपादक होण्यासाठी, म्हणजे मालक संपादक होण्यासाठी कसलीही अट नाही. लोकसभा विधानसभा लढण्यासाठी जशी कोणतीही अट नाही, तसं प्रेस पोर्टलकडे तुम्ही टायटलसाठी अर्ज केला, ते टायटल तुमचं आलं की तुम्ही मालक संपादक झाले. अशा पद्धतीनं आणि असे आजूबाजूला सगळे तुम्ही आम्ही सगळे बघतो आहोत. त्याच्यामुळे या सगळ्या एकूणच या क्षेत्रावर, पत्रकारितेवर आणि पत्रकार जो काही उपक्रम करीत असतात त्या सगळ्या उपक्रमांनी एकूणच सगळी पत्रकारिता बदनाम झाल्याचं आपल्याला सगळ्यांचं लक्षात येते. माध्यमांचं प्रमुख काम काय समजलं जातं, एक आदर्श काम समजलं जातं की माध्यमांकडे काय जबाबदारी आहे? वस्तुस्थिती दर्शन, जागृती, प्रबोधन आणि ज्ञान, माहिती, मनोरंजन. साधारणतः ही अपेक्षा, ही आदर्श अपेक्षा यांच्याकडून केली जाते. जे आहे जसं आहे तसं ते समाजापर्यंत नेणे, समाजाला दाखवणे, त्या संदर्भात जागृती करणे, त्यांचं प्रबोधन करणे, त्याच्यातले धोके समाजाला सांगणे आणि यासोबतच ज्ञान, माहिती, मनोरंजन हे लोकांना देण्याचं काम माध्यमांकडून अपेक्षित आहे. परंतु साधारणतः गेली 5 दशकं माध्यमांचे वेगवेगळे अंग अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित झाल्यानंतर देशामध्ये मुद्रित माध्यमांमध्ये साखळी वर्तमानपत्र जेव्हा कॉर्पोरेट झाली आणि या सगळ्या कॉर्पोरेट विश्वानी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या मूळ उद्देशाचं एकूणच व्यापारीकरण केलं, नाव घेण्याची गरज नाही, पण तुमच्या लक्षात येते की गावच्या वार्ताहराला, तालुक्याच्या वार्ताहराला त्या चिवड्याची पाकिटं विकण्याची टार्गेट वर्तमानपत्र देऊ लागलेले आहेत. कोण्यातरी मालकाचं मोठं उत्पादन असते ते चिवड्याचं पाकिटं, ते गावच्या वार्ताहराला त्याचं टार्गेट. आणि मग कोणते तरी पवारसाहेब त्या गावच्या वार्ताहराला, तालुक्याच्या वार्ताहराला भाजीपाला विकण्याचं टार्गेट देतात. हे जे आहे माध्यमातलं कॉर्पोरेटकरण आणि त्याचं दलालीकरण. आणि मग काही व्यवस्था अशा निर्माण झाल्या
की ज्या माणसाचा गावात सुद्धा ज्याला कुत्र ओळखत नाही त्याला 25,000 रुपया सुंदर पुरस्कार विकण्याचा नवा बदमाशी धंदा वर्तमानपत्रांनी सुरू केलेला आहे, जो गांधींच्या एकूणच आदर्शाच्या कल्पनेला प्रचंड रट्टे हाणणार आहे, तळा देणार आहे. हे सगळं आपलं लक्षात येते की मग याच्यावरून लक्षात येते की आजची पत्रकारिता कशी आहे. मग आजची पत्रकारिता नेमकं काय करते. आजची पत्रकारिता मूळ पत्रकारिता करून सगळं करते. ती पत्रकारिता करत नाही, ते पत्रकारिता सोडून सगळं काही करत असते. त्याचे जे वर्ग झाले तयार, एक मालक संपादक असेल, पत्रकार, वार्ताहर, या सगळ्यांनी ध्येयवादी पत्रकारिता जी आहे ती भांडवलदारी पत्रकारिता करून टाकली. ज्या व्यवस्थेला उत्तम समाज रचनेची स्वप्न ज्यांनी ज्यांनी बघितलेली आहेत, या सगळ्या लोकांनी याचा झाडून विरोध केलेला आहे. परंतु या लोकांचा विरोध हा मूठभर लोकांचा विरोध होता, हा आवाज क्षीण होता. त्याला दुर्लक्षित करून ही पत्रकारिता अतिशय उद्दाम पद्धतीनं विखुरलेल्या घोड्याप्रमाणे पुढे पुढे जात गेली. आणि आता अवस्था अशी आली आहे की पत्रकार म्हटलं तर एखादा दलाल याच्यापेक्षा चांगला असू शकतो, पण हा पत्रकार आपल्याला आवडणारा नाही, अशा पद्धतीची धारणा समाजात झाली. याचा अर्थ सगळं काही तसं झालं, 100% आकाशच फाटलेलं आहे असं मी म्हणत नाही. मूठभर पत्रकार आजही त्या व्यवस्थेत आहेत. तुमच्या जिल्ह्यातही 1-2 पत्रकार असतील, जिल्ह्यात असतील, गावागावात असतील, एखादा पत्रकार गावात असेल, एखादा तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात असतील, देशभरातही असतील. देशभरातलं इलेक्ट्रॉनिक मीडियातलं उदाहरण आपल्याला आहे. ज्या ज्या पत्रकारांनी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, या व्यवस्थेनं त्यांना एकतर खड्यासारखं बाजूला काढलं किंवा गिळंकृत तरी करून टाकलं. ती उदाहरणं खूप आपल्यासमोर आहेत, ती नव्यानं सांगून तुमचा वेळ घेण्यात अर्थ नाही. परंतु सांगायचा अर्थ असा की ध्येयवादी पत्रकारिता जी आहे ती भांडवलदारी पत्रकारितेनं गिळंकृत केली. साखळी वर्तमानपत्रांनी पत्रकारितेचा अधिक सत्यानाश करण्याचं उत्तम पद्धतीचं काम या देशामध्ये, राज्यामध्ये केलेलं आपल्याला सगळं आढळून येते. या सगळ्यांनी काय केलं असेल तर साखळी वर्तमानपत्र जेव्हा जिल्ह्यात आले तेव्हा त्यांनी जिल्ह्यातले जिल्हा दैनिक पहिल्यांदा खाऊन टाकण्याचं उत्तम पद्धतीनं काम केलं. पूर्वी लक्षात घ्या, मी अकोल्यासारखं ठिकाणी काम करतो, आमच्या अकोल्यात जुनी शिवशक्ती होती, जुने एखादे दैनिक होते. मराठवाड्यात गेलं तर अनंतराव भालेरावांचं वर्तमानपत्र होतं. असे खूप होते की ज्यांची पत्रकारिता एका ध्येयावर आधारित होती, ज्या पत्रकारितेनं अनेक सामाजिक चळवळी जिवंत केल्या, ज्या चळवळी नव्हत्या त्या चळवळी निर्माण केल्या, आंदोलनं निर्माण केली, नेते निर्माण केले, सामाजिक क्षेत्रातले प्रश्न शोधले, त्या प्रश्नांचे कंगोरे अधिक धारदार केले आणि समाजातल्या धनिकांना त्याची उत्तरं देण्यासाठी बाध्य केलं. ही जिल्ह्यातली पत्रकारिता, हा जिल्ह्यातल्या पत्रकारितेचा इतिहास. पण साखळी वर्तमानपत्र आलं, 16 पानाचं वर्तमानपत्र 1 रुपयात 6 महिने आणि वर्षभर विकायला लागलं. त्या जिल्ह्यातलं ते छोटं दैनिक 4 पानाचं जे वर्षानुवर्ष चालत होतं ते महिन्यात 2 महिन्यात झटके देत, आचके देत मरायला लागलं. पत्रकारितेचा खरा गळा घोटण्याचं काम या कॉर्पोरेट साखळी वर्तमानपत्रांनी केलं. हे पुढचं सगळं झाड, पुढची सगळी व्यवस्था कशी निर्माण व्हावी, कशी मोठी व्यवस्था आपल्याला हवी त्या पद्धतीनं झोकवण्याचं जे षडयंत्र आहे त्याची ही सुरुवात होती. म्हणून जिल्हा वर्तमानपत्र यांनी पहिल्यांदा खाऊन टाकली. जुनी अनेक वर्तमानपत्र तुम्ही आठवा, अजूनही मराठवाडा नावाच्या दैनिकात अनंत भालेरावांचे अग्रलेखाचे पुस्तकं, छान संग्रह आहेत, ते भेटतात. ते नजरेखाली जरी घातले आपण तरी आपल्याला लक्षात येतं की काय जाज्वल्य पत्रकारिता होती, कुठले विषय त्या पत्रकारितेत होते. म्हणजे ते अग्रलेख वाचून पुढची 10 वर्ष तुम्ही स्वतःचं मासिक साप्ताहिक काढत असाल तर इतके अनंत विषय आजही त्यांच्या अग्रलेखात लपलेले आपल्याला आढळतात. अशी पत्रकारिता आता आपल्याला करायची नाही, भूमिकाच मांडायची नाही. सकाळ नावाच्या दैनिकानं अग्रलेख नावाचा विषयच संपून टाकला, भूमिकाच मांडायची नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे की त्या वर्तमानपत्राला अग्रलेख असल्याशिवाय त्याला व्यवसाय किंवा गव्हर्नमेंटच्या जाहिरात यादीत टाकता येणार नाही. मला वाटते 2 महिने झाले सकाळनी अग्रलेख बंद करून, अजूनही त्याच्यावर कारवाई का झाली नाही हे मला काही कळत नाही, कारवाई होणारही नाही. तरी महाराष्ट्र सरकारच्या अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये अभिजित पवार ते त्याच्यासोबत आहेत.
महाराष्ट्र शासनाचे 10-12 कोट्यवधी रुपयाचे प्रोजेक्ट जर वर्तमानपत्राचे मालक चालवत असतील तर त्यांच्याकडून फार काही समाजसेवेची, समाजाला उत्तम दिशा देण्याची अपेक्षा करणं हा तुमचा आमचा मूर्खपणा आहे. या अवस्थेत आपण सगळेजण पोहोचलेले आहोत. साधारणतः आंदोलनं असतील, चळवळी असतील, प्रबोधनाच्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या मजकुराला आताच्या वर्तमानपत्रात स्थान किती आहे, कुठपर्यंत आहे ते दिल्या जातं की नाही. मगाशी हेरमजींनी उल्लेख केला की जो वर्ग, जो प्रवाह तुमचं वर्तमानपत्र वाचणारच नाही तर त्याला स्थान काय द्यायचं. बरोबर आहे, हे 100% सत्य आहे. आताच्या काळामध्ये सगळ्या कॉर्पोरेट वर्तमानपत्रांनी हेच राक्षसी खुनशी धोरण स्वीकारलेलं आहे. या सगळ्या वर्तमानपत्रांना स्वतःच्या जाहिरातीच्या रतिबाशिवाय आणि जे अदृश्य हात आहेत, ज्यांच्या अदृश्य महाशक्ती आहेत, त्या शक्तींनी जे दिशानिर्देश दिले त्या दिशेनं चालल्याशिवाय यांच्या पुढ्यात काहीही नसते. हे तुम्ही नाकारा की स्वीकारा, हे सत्य आहे. या अवस्थेपर्यंत आपण आलेलो आहोत. आता वर्तमानपत्रामध्ये, कॉर्पोरेट वर्तमानपत्रांमध्ये, मोठमोठ्या वर्तमानपत्रामध्ये जे वर्तमानपत्र तुम्हाला ज्ञान, माहिती, मनोरंजन, प्रबोधनाच्या सगळ्या गोष्टी देईल असं तुम्हाला वाटते, असा तुमचा गैरसमज आहे, ते वर्तमानपत्र तुम्ही घरी ठेवता आणि त्याचं 4 नंबर संपादकीय पान, अग्रलेखाचं पान वाचता. तो अग्रलेख वाचता, त्याच्यातल्या वेगवेगळे लेख वाचता. पण दुर्दैवानं हे असं होते आहे, तुम्हाला खरं वाटो की खोटं वाटो, हे सगळे मजकूर प्रायोजित केले जातात. या अलीकडे वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये सुंदर त्याला गोंडस नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतात ॲडव्हर्टोरियल. एडिटोरियल विरुद्ध हे ॲडव्हर्टोरियल. प्रायोजित म्हणजे या देशामध्ये, या परिसरामध्ये एखादी गोष्ट 5 वर्षानंतर करायची असेल तर लोकभावना कशा पद्धतीने निर्माण केल्या पाहिजेत, लोकांचा विरोध कसा मोडून काढला पाहिजे, त्याच्यासाठी लोकांचं मनोबल, लोकांच्या भावना तयार करणं, ती भूमी तयार करणं, त्याच्यासाठी 10 भाडोत्री लेखक घेतले जातात. त्यांचे कॉलम त्या मोठमोठ्या वर्तमानपत्रात सुरू होतात. मग तुमच्याकडे 5 वर्षानंतर तो मोठा प्रोजेक्ट येतो. तोपर्यंत तुम्हाला उत्तम पद्धतीनं समजावून सांगितलं असते की हा प्रोजेक्ट तुमच्या अमरावतीत आला, हा प्रोजेक्ट तुमच्या नागपुरात आला तर तुमच्या भूमी कशी सुजलाम सुफलाम होईल, तुमच्या घरात सगळ्या कसं सुख समृद्धी सगळी कशी नांदेल, हे गेल्या 5 वर्षात तुमच्या मेंदूवर पेरलं गेलेलं असते. तुमची विरोधाची धार बोथट केलेली असते. ते 10 भाडोत्री लेखक वर्ष झालं म्हणून त्यांचं गले लठ्ठ मानधन घेऊन आणखी दुसरीकडे आपली पथारी टाकायला मोकळे होतात. हेच धंदे गेली 5 दशक महाराष्ट्रामध्ये या वेगवेगळ्या कॉर्पोरेट वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपल्या देशात सुरू आहे. प्रायोजित मजकूर नावाचा प्रकार जो आहे तो अतिशय खतरनाक असा प्रकार आहे. एखादा शत्रू उघड तलवार, सुरा, जांबिया काहीतरी घेऊन आला तर आपल्याला त्याची काळजी घेता येते की हा साला चाकू आणलेला आहे, आपण काहीतरी ढाल केली पाहिजे आपल्या पोटाची, त्याच्यापासून वाचलं पाहिजे. पण हा मित्रत्वाचा हे पांघरून तुमच्या समोर येतो आणि तुमच्या पोटात शिरून पोट फाळून बाहेर निघतो. हे अतिशय घातक आहे. वेगवेगळ्या कॉर्पोरेट वर्तमानपत्राच्या वेगवेगळ्या पुरवण्या त्या पुरवण्यांमध्ये तुम्हाला प्रायोजित मजकूर म्हणून लक्षात येते. सुंदर पद्धतीनं एखाद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची माहिती असते, लेखाच्या स्वरूपात असते. त्याच्या खाली अलीकडे एवढे बदमाश काही वर्तमानपत्र झाले की जाहिरात असे काही 1% वर्तमानपत्र लेखाच्या शेवटी जाहिरात लिहितात, किमान लिहितात तरी, काही तेही लिहत नाहीत. हा प्रायोजित मजकूर आहे. या मजकुरामध्ये असत्याचा भडीमार 100% असू शकतो हे माहिती असते वर्तमानपत्राच्या मालकांना, तरीही ते लिहिलं जात नाही. सर्वसामान्य माणूस वर्तमानपत्रात छापून आलेला अक्षरानक्षर सत्य असते या अंधश्रद्धेला बळी पडलेला असतो. हे एक सामान्य वाचक म्हणून, एक सर्वसामान्य माणूस म्हणून, त्रयस्थ माणूस म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हे लक्षात असलं पाहिजे. प्रत्यक्षामध्ये सत्य काय असतं या सगळ्या गोष्टींमध्ये? गेली अनेक वर्ष, साधारणतः 30 ते 35 वर्ष मी ग्रामीण वार्ताहरापासून या सगळ्या गोष्टी जवळून बघितलेल्या आहे. म्हणजे एका बाजूला
धर्मग्रंथांपासून तर वेदांपासून सगळ्या गोष्टीचे आपल्याकडे असणारे संस्कार, त्याच्यामुळे निर्माण झालेली ही गोष्ट, की छापून आलेली गोष्ट सत्य असते आणि छापून आलेली गोष्ट किती सत्य असते हे प्रत्यक्षात संपादकीय विभागात काम करणारी माणसं. आता पत्रकारांची वेगवेगळे वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे की ज्यांनी आयुष्यभर कधीच संपादकीय वर्गात काम केलं नाही, ते मंत्रालयाचे प्रतिनिधी असतील, ते क्राईम रिपोर्टर असतील, ते प्रत्यक्ष टेबलवर त्यांनी काम केलेलं नाही, तो एक वर्ग असतो, त्याला प्रत्यक्षात ह्या गोष्टी माहीत असतात. वर्तमानपत्रामध्ये राशी भविष्य नावाची गोष्ट असते. गोरा वैराळे नावाचे आम्हाला देशोन्नतीला संपादक होते. मी एक 4 वर्ष देशोन्नतीचं ते पान माझ्याकडे होतं, संपादकीय पान. मूर्तिजापूरचे कंझरकर नावाचे एक ज्योतिषी आमच्याकडे राशी भविष्य पाठवत होते आणि कंझरकर काहीतरी हार्ट अटॅकनं गेले बाहेर कोण्यातरी ठिकाणी राहून, आणि मग 8 दिवस त्यांचं ते राशी भविष्य झालं नाही. पहिल्या दिवशी नाही आलं तर ते मोठे मिश्किल होते गोरा वैराळे आमचे संपादक. म्हटलं आप्पासाहेब ते राशी भविष्य नाही आलं, ते पान माझ्याकडे आहे. त्याची एक वेळ असते ना त्याची, की इतक्या वाजता त्याची प्लेट मारावं लागते आणि ते पाठवावं लागते. लोट नाही घ्यायचं म्हणे बाबू, परवाच्या दिवशीचं काळण ते जसं तसं लावून टाक. ते परवाच्या दिवशीचं लावलं, ते 3 दिवस गेले त्याच्यात. मी झालं 8 दिवसाचं लावू, 15 दिवसाचं लावू. मग 8 दिवस ते तसेच प्रयोग चालल्यानंतर मी त्यांना सांगितलं की 8 दिवस झाले आप्पासाहेब, ते कंजरकरांचं ते राशी भविष्य येऊनच नाही राहिलं. लोट नाही घ्यायचं म्हणे, तुला एक संधी देतो म्हणे, छान पद्धतीनं आजपासून ज्योतिषी तू होय. 1.5 महिना मी राशी भविष्य लिहिलं हो, एकाही माणसाने ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणजे याचा सांगायचा अर्थ असा की तुम्हाला असं वाटते की वर्तमानपत्रात छापून येणारी प्रत्येक शब्द सत्य असतो आणि त्या व्यवस्थेत काम करणारी माणसं त्यांना माहीत असतो की सत्य काय आहे. पाव बनपाव तुम्हाला कसा गोड वाटतो आणि तिथे काम करणारा कसा लातीनं तो तुडवतो हे तिथे गेल्यावर कळते की हा त्या मैद्याच्या त्या ढिगाऱ्यावर कसा लाथीनं तुडवतो, मस्त खारट वाटते तर त्याचा घाम कसा त्याच्यात टाकतो, हे सगळं तिथे गेल्यावर समजते. अनेकदा आपल्याला हॉटेलवरचे भजे का आवडतात तर त्याचं कारणच ते आहे. घरच्या आईनं कितीही चांगले केले तर भजे आवडत नाही, टेस्टीच होत नाहीत. तिथले भजे मात्र छान लागतात, खारट तुरट छान लागतात. हे प्रत्यक्षात जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ह्या गोष्टी अनेकदा लक्षात येते आणि प्रत्यक्षात वर्तमान बरं झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्या गोष्टी, आपल्या बदमाशी, आपल्या सगळ्या बदमाशा बाहेर जाऊ नयेत म्हणून कदाचित माझ्यासारखे नालायक फार 2-4 असतील की जे सगळं खरं सांगतात. खरं सांगत नाहीत. बाईचं वय आणि वर्तमानपत्राचा खप या जगात कोणालाच सापडत नाही. बिलकुल त्या वितरण विभागात काम करणाऱ्या किंवा ते लेबल लिहिणाऱ्या त्यालाच माहीत असते त्या वर्तमानपत्राचा खप किती आहे. ह्या बदमाशा आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मूळ उद्देश काय होता? मूळ उद्देश होता वस्तुस्थिती दर्शन. जे आहे ते समाजासमोर मांडलं पाहिजे. दुर्दैवाने ते मांडलं जात नाही. ते अलीकडे जे प्रमाण झालेलं आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रायोजित मजकुराचा प्रचंड प्रमाण वाढलेला आहे. अलीकडे प्रायोजित अग्रलेख पण लिहिले जातात, अडचण आली तर ते मागे पण घेतले जातात. प्रायोजित अग्रलेखावर भरोसा असणारा असा काही पक्का माणूस आहे खेड्यापाड्यात अविनाश भाऊ आजही. अनेक म्हातारे मी पाहिलेले आहेत की ते इतकी तारीफ करतात की नाही 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 भाऊ बाबा हा तर साक्षातच माणूस आहे म्हणतात. इतकं याला सगळं समजते आणि प्रत्यक्षात तो साक्षात असणारा माणूस काय करते, 2 पॅरे तिकडचे घेते, 2 पॅरे तिकडचे घेते, चौर्य कर्म करून अग्रलेख लिहितात. ते त्यांना खरं वाटतात. म्हणून अग्रलेखांवर, संपादकीय पानावर भरोसा असणारा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गाचा मोठा स्वप्नांचे पंख कापण्याचं काम, मोठा अपेक्षाभंग करण्याचं काम या सगळ्या लोकांकडून जाणीवपूर्वक त्याला होतं. आजचं प्रमाण सगळ्या कॉर्पोरेट वर्तमानपत्राचं प्रमाण बघा. अलीकडे एक जॅकेट नावाचा प्रकार आला. जॅकेट तुम्ही आम्ही फक्त शर्टावर घालतो. हे जॅकेट आहे, फुल पेज एखादं जाहिरात असते कॉर्पोरेट कंपनीचं आणि तुम्हाला कदाचित त्याचा रेट पाहून झटका बसेल. नागपुरातून निघणाऱ्या मोठ्या वर्तमानपत्राचं ज्याच्या 13-14 आवृत्त्या आहेत त्याचं एक फुल पेज कलर पान हे 1.5 कोटी रुपयाचं होते फक्त. बसला ना झटका? महाराष्ट्रातल्या सगळ्या एडिशनमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार एका दिवसाचं ते जॅकेट करून देते. म्हणजे वर्तमानपत्राला तुम्हाला तुमचं जॅकेट नाही, तुमची चड्डी उतरवायची आणि आमच्या वर्तमानपत्रात जॅकेट चढवायचं, अशा पद्धतीचं हे काम सुरू आहे. सोलो ॲड नावाचा प्रकार आहे. वर्तमानपत्राच्या त्याच्यात एक पहिल्या पानावर
कोणती छोटीशी जाहिरात, ती जाहिरात अशी खालून सुरुवात होते आणि पहिल्या पानावर तो मास्ट असते की नाही, लोकमत असेल, सकाळ असेल, त्याच्या बाजूनच छेदून जाते एखादी जाहिरात. आपल्याला लक्षातच नाही की साला हा काय प्रकार आहे, इथून काहीतरी सुरू होते किडे माकोळे तिकडे चालले, मग कुठं बारीक लिहिलेलं असते त्याच्यावर. ह्या सगळ्या सोलो ॲड, याचा अर्थ आम्हाला तुम्हाला जाहिराती द्यायचा आहेत, ठरलेला मजकूर द्यायचा आहे, आमचा जो मूळ अजेंडा आहे तो तुमच्या डोक्यात घुसवायचा आहे. ते वाचताना तुम्हाला बोर होऊ नये म्हणून अधूनमधून बातम्या पेरायच्या आहेत. सगळी टी व्ही माध्यमं जे करतात, टी व्ही माध्यमं काही तुम्हाला त्या वाहिन्या प्रोग्राम देण्यासाठी नाही आहेत. तुम्हाला 1 तास सतत जाहिराती दिल्या तर तुम्ही बोर व्हाल, म्हणून 1 तासाच्या मालिकेमध्ये 23 मिनिटाची एक सासू सुनेची एकामेकाच्या खोड्या करणारी मालिका टाकली जाते. 1 तासाच्या जाहिराती बोर होऊ नये म्हणून. ते प्रत्यक्षात मोजा की एक मालिका जर असली तर त्याच्या जाहिराती किती असतात तुमच्या असं लक्षात येईल. 60 मिनिटाची मालिका जर असली 35 ते 40 मिनिटं जाहिराती असतात आणि 25 मिनिटं मालिका, ते तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. मूळ उद्देश काय आहे? मूळ उद्देश आहे त्या जाहिराती देणं, जाहिराती अशा देणं की जे प्रत्यक्षात वास्तवाशी त्यांचा संबंध नाही. एखादी जाहिरात देणं त्याच्या खाली बारीक इतकी लाईन देणं की भिंकाच घेतला आणि त्या टी व्हीच्या पडद्याजवळ जाऊन जर वाचलं तरी ते लक्षात येणार नाही, इतकं बारीक ती गोष्ट की हे काल्पनिक दृश्यीकरण आहे वगैरे वगैरे, ते तुम्हाला वाचता येत नाही. प्रत्यक्षात लोकांच्या दिशाभूल करण्याचं काम. म्हणून हे जॅकेट, सोलो ॲड, ह्या ज्या सगळ्या प्रकार आहेत, पॅकेज ते आहेच पुढे. आता ते निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ते सुरू झालं. पुरवण्यांचे विशेष आहेत ह्या सगळ्या गोष्टी. मित्र, हे लक्षात घ्या की ज्या महात्मा गांधींनी स्वतःच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात जाहिरात मुक्त मजकूर देण्याचं ध्येय बाळगलं, त्याच गांधींच्या पत्रकारितेवर चालताना जी माणसं गांधींचे विचार तर पायदळी तुळवतातच, परंतु जाहिरातींचा प्रचंड भडीमार, त्याचं प्रमाण आहे शासनानं ठरवलेलं की किती टक्के जाहिराती असल्या पाहिजे, किती टक्के मजकूर असलं पाहिजे. हे ते प्रमाण मोडतोड करून त्या धोरणाच्या छाताडावर थैथै नाचणारे हे कॉर्पोरेट वर्तमानपत्र आहेत. याचा धोका आम्ही यासाठी ओळखत नाही की आपण सगळे इतके निष्काळजी लोक आहोत, आपल्याला काहीच घेणं देणं नाही. एक वर्तमानपत्र 16 किंवा 18 पानांचं आपल्या घरी असते. उद्यापासून कदाचित तुम्ही बघा किती पेज जाहिराती आहेत. तुमच्या लक्षात येईल की साला 16 पानापैकी 14 पानं जाहिराती. ते 14 पानं एकावर नसते, एकावर हाफ पेज असते, दुसऱ्यावर क्वार्टर पेज असते, तिसऱ्यावर पाऊण पेज असते, क्वार्टर पेज मजकूर असते. असा सगळा व्यवस्थित कार्यक्रम असतो. त्याच्यातही हे सगळे आमच्यासारखे बदमाश लोक त्या संपादकीय विभागात बसलेले आहेत. वाचक हे होऊ नयेत, विचलित होऊ नयेत, याची काळजी ते मोठ्या प्रमाणावर घेतात. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळं कोणासाठी चालतंय. जनमत कोणत्या दिशेनं, प्रकल्पांच्यासाठी, राजकीय पक्षांसाठी, नेत्यांसाठी, या देशातल्या बदमाश उद्योगपतींसाठी, या देशातल्या सगळ्या गुंडपुंडांचं सगळं उदात्तीकरण करण्यासाठी, लेखांपासून जाहिरातींपासून सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे चालवल्या जातात. हे अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढलेला हा प्रकार आहे देशातले. आता तुम्हाला एक लक्षात येईल की साधारणतः हे जे साखळी वर्तमानपत्र आहेत, हे साखळी वर्तमानपत्र काय करतात. मी तुम्हाला एक जाहिरात सांगितली फक्त 1.5 कोटीची, तो तुम्हाला झटका लागला. या देशात DAVP नावाचं एक प्रकरण आहे. केंद्र सरकार जो DAVP ते सगळं देशभरातल्या जाहिराती प्रसारित करतं. म्हणजे नागपुरामध्ये बसून, सावनेरमध्ये बसून, अकोल्यामध्ये बसून तुम्हाला उत्तराखंड सरकारची जाहिरात पाहायला भेटते, कर्नाटक सरकारची पाहायला भेटते, पंजाब सरकारची पाहायला. काय संबंध आहे तुमचा? तुम्हाला त्या उत्तराखंडच्या सरकारने, उत्तर प्रदेशच्या सरकारने काय केलं याचं काही घेणं देणं नाही. परंतु पक्ष, विचार, ती विचारधारा पसरवण्यासाठी व्यवस्थितपणे तुमच्या माझ्या कराच्या पैशावर घातलेला हा दिवसा ढवळ्या दरोडा असतो. अब्जावधी रुपयाचं DAVPचं जाहिरातचं बजेट आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या देशातले 60% जाहिरात बजेट
या देशातले 6 मारवाडी दैनिक, 6 मोठे कॉर्पोरेट, जागरण असेल, भास्कर असेल, आज असेल, इत्यादी इत्यादी, 6 मारवाडी मालक त्या DAVPचं 60% बजेट खातात, ढेकर सुद्धा देत नाहीत. ही अवस्था आहे, हे माध्यमांची अवस्था आहे. आणि या देशातल्या चुकीच्या पद्धतीने त्यांना काय पाहिजे, एका क्षणी आताच्या काळामध्ये तुमच्या वर्तमानपत्रामध्ये पहिला मथळा ज्याला लीड म्हणतात, तो लीड काय असावा, तो कोणत्या बाजूनी झुकलेला असावा, याचं दिशा दिग्दर्शन मार्गदर्शन सुद्धा वरिष्ठ नेते करायला लागले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी हे बोलून दाखवलेलं आहे की महत्त्वाच्या आणीबाणीच्या प्रसंगात अमुक भाऊचा तमुक भाऊचा कसा फोन येतो आणि कशी बातमीचा झिस्ट कसा वेगळा काढा, त्याचं हेडिंग कसं फिरवा, याचेही दिशादर्शन व्हायला लागले आहेत. हे कृपया समजावून घ्या. पेड न्यूज नावाचा प्रकार सगळ्यांना माहीत आहे. साधारणतः या देशातल्या निवडणूक व्यवस्थेवर, या देशातली महाग होणारी निवडणूक, आता इतक्या महाग झाल्या निवडणुका की सर्वसामान्य माणसाला निवडणुकीला उभंच राहता येणार नाही, हा सगळा आवाज करतो, गोंधळ करतो, कल्ला करतो. आणि हे कल्ला करणारी माणसं आहेत, असं वाटते की हे आजच्या लोकशाहीचे असे एकदम तारणहार आहेत आणि रक्षण करते आहेत, हे वर्तमानपत्रावाले. यांनीच या देशातल्या या सगळ्या व्यवस्थेसाठी काय केलेलं आहे, पहिल्यांदा पेड न्यूज नावाचा प्रकार निर्माण केला की तुम्हाला गुंड पुंड बदमाश निष्क्रिय हा माणूस जर उभा असला तर तो माणूस किती चांगला आहे हे निवडणुकीच्या काळात सांगण्यासाठी मी जिल्ह्याचं सांगतो, वरिष्ठ ठिकाणचं अनेक भटेवारा साहेब आहेत, अनेक महत्त्वाची लोक माणसं आहेत, ही वरच्या स्तराचं सांगू शकेल. मी छोटा माणूस आहे म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणचं विधानसभेच्या निवडणुकीत ही सगळी माणसं फिरतात आणि एका उमेदवाराला 25 लाखापासून तर 50 लाखापर्यंतचे पॅकेज ऑफर करतात आणि त्यात सांगतात की मग आम्ही तुम्हाला काय देऊ, एक दिवस उमेदवारासोबत. आपल्याला वाटते की वा इसको बोलते पत्रकारिता, एक दिवस उमेदवारासोबत. हा पत्रकार उमेदवारासोबत जाते, तो उमेदवार गरिबाच्या झोपडीत जेवते कसा, खाते काय, घालते काय, कोणासोबत काय बोलते, हे सगळं प्रायोजित असते. ते त्या पॅकेजमधलं एक दिवस असतो, एक दिवस उमेदवारासाठी. मग त्याची बायको काय करते, त्याची पोरगी काय करते, इथपासून हे सगळे धंदे व्यवस्थित चालतात. पेड न्यूजचे प्रकार आहेत. पेड न्यूजच्या प्रकारामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या माणसांनी लोकशाहीच्या, सुदृढ लोकशाहीच्या गळ्याला नख लावलेलं आहे आणि हीच माणसं वेगळ्या पद्धतीनं ओरड करतात. ज्यांनी व्यवस्था निर्माण केल्या की जा दंडेफरास, एक नाही 1000 दंडेफरास लोकशाहीच्या मंदिराच्या दिशेनं जा, दिवसा दरोडे घाला आणि त्या लोकशाहीला नेस्तनाबूत करून टाका, ही व्यवस्था ज्यांनी निर्माण केली त्याच माणसांनी ओरड तयार केली की आता एवढ्या निवडणुका महाग झाल्या. अरे विधानसभेचा जाऊ द्या, महानगरपालिकेच्या उमेदवाराला तुम्ही जर 15 लाखाचं पॅकेज देत असाल आणि पुन्हा त्याला 20-25 लाख रुपये, छोट्या महानगरपालिका, मी नागपूर, मुंबई, नाशिक हे मेट्रोपॉलिटन सिटीबद्दल बोलत नाही, छोट्या महानगरपालिकेला नगरसेवकाला निवडून येण्यासाठी 30 आणि 50 लाख रुपये जर निवडणूक खर्च येत असेल, तुमच्या छाताडावर, वर्तमानपत्राच्या छाताडावर त्याला तुमची कलमची बंदूक त्याच्या जर पोटाला लावत असाल, हे प्रेमानं होत नाहीत पॅकेज. मी त्या व्यवस्थेत काम केलं, सूचना असतात मालकांच्या की त्याच्याजवळ पॅकेज घेऊन जा, त्यानं नाकारलं तो 2 दिवस जरा उलट शपूट त्याचं पिरगाळा. आता त्याच शहरामध्ये तुमचं दैनिक नंबर 1 वर असलं, नंबर 2 वर असलं तर तुमच्या एका बातमीचा प्रचंड प्रमाणावर परिणाम होतो. एका उमेदवाराकडे संपादकाच्या आग्रहासाठी मी गेलो, 25 लाखाचं त्याला पॅकेज, तो म्हणजे 25 लाख रुपये, 25 लाख तर मग पुरं बजेट आहे म्हणे बा विधानसभेचं. नाही म्हटलं बा, हे तर मालकाची इच्छा आहे, हे एवढं तर करावंच लागेल. त्यानं नाही म्हटलं, सांगितलं मालकाजवळ की भाऊ तो नाही म्हणते, बट ठीक आहे म्हणे, लावा त्याची लेवल. हा हा मराठी पत्रकारितेतला विदर्भातला शब्द आहे, लावा त्याची लेवल. आम्ही तर इतके आज्ञाधारक, म्हणजे मंत्रालयात 12-13 वर्ष मी काम केलं, त्याच्यामुळे मला माहिती आहे, एखादं हिअरिंग असलं, समजा बंदुकीचं लायसन्ससाठी हिअरिंग असते,
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि कमिशनरनं ते नाकारलं की गृहराज्यमंत्र्याकडे त्याचं हिअरिंग जाते, बंदुकीचं लायसन आम्हाला भेटलं पाहिजे. आणि साधारणतः 10 वर्षापूर्वी बंदुकीचं लायसन भेटण्यासाठी 8 लाख रुपये रेट होते महाराष्ट्रात. 8 लाख रुपये त्या गृहराज्यमंत्र्याला दिले की तुम्हाला ते लायसन भेटून जाईल. आणि मग तो कक्ष अधिकारी नावाचा एक प्रकार असतो. ते हिअरिंगमध्ये ते सगळं ऐकलं की कक्ष अधिकारी चालला जातो आणि 2 ऑर्डरही अविनाश भाऊ टाईप करून आणतो, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. कारण काही मंत्री अकोल्याचे होते, मग जवळीक होती त्याच्या PSC इकडे तिकडे. आपले पत्रकाराचं काम असतं, इकडे तोंड घाला तिकडे तोंड घाला. मग मी त्या PS जवळ गेलो, का हो म्हटलं तर अमुक अमुक माणूस आहे, त्याचं एक लायसन्स करायचं आहे. नाही म्हणे ते निगेटिव्ह आलं म्हणे. म्हटलं दाखवा. त्यानं त्याला फोन केला, त्या कक्ष अधिकाऱ्यानं निगेटिव्ह ऑर्डर आणली आणि वाचून दाखवली. म्हटलं हे नाकारलं वाटतं झालं. मग त्या संबंधित व्यक्तीचाच मला फोन आला, भाऊ म्हणे आपण त्या PS जवळ तर केलं म्हणे त्याचं काम. मग तो निरोप म्हटलं मला नको देऊ, त्या PSला सांग. त्यानं PSला फोन केला आणि दुसऱ्या तासात PSनी मला ती पॉझिटिव्ह ऑर्डर दाखवली. ती पॉझिटिव्ह ऑर्डर होते, आधी केलं होते म्हणे, भाऊनं झापलं म्हणे मंत्र्यानं, भाऊनं झापलं म्हणे त्यांना. असे हे प्रकार असतात. ते कक्ष अधिकारी निगेटिव्ह ऑर्डर तयार करतात, पॉझिटिव्ह ऑर्डर करतात. ज्याचे पैसे आले त्याला ती पॉझिटिव्ह ऑर्डर समोर केली जाते, ज्याचे पैसे नाही आले त्याचं गंगेत घोडं नाहलं समजायचं. मग वर्तमानपत्राचं असं ज्यांनी सांगितलं तर आमच्याजवळ तयार असते. शेवटी लोक मर्यादित आहेत. अकोला क्षेत्र आहे, नागपूर क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत, सुखदुःख त्यांचे माहीत असतात, काही कमी जास्त गोष्टी माहीत असतात. आणि निवडणूक काळात खरी असो किंवा खोटी असो, एखादी गोष्ट त्याच्या विरोधात कळते समजते अशी दिली तरी त्याची पंढरी घाबरते. मग दुसऱ्या दिवशी एक बातमी दिली, ती बातमी पहिल्या पानावर घेतली जाणीवपूर्वक. इतका घाबरला बिचारा की तो रात्री 12 वाजता फटेलोक पयत आला आणि 15 लाख रुपये भरले, आणखी 10 लाख रुपये 2 दिवसानंतर देतो. सरळ सरळ त्याच्या छातीशी चाकू लावून 25 लाखाचं पॅकेज घेणे. दया ना माया, हे लोकशाहीच्या विरोधात आवाज काढणारी माणसं, गळे काढणारी माणसं यांनी व्यवस्था निर्माण केल्या आणि मग पुढे ते सगळं होत गेलं. तुम्हाला मगाशी सांगितलंच की UP गोव्यासारख्या ह्या ज्या जाहिराती आहेत हे महाराष्ट्रात काय येतात त्याचं एकालाही आश्चर्य वाटत नाही. वर्तमानपत्रांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. त्या यंत्रणांपर्यंत सामान्य वाचक म्हणून कधीतरी आपण गेलो का हो? की गोव्याची जाहिरात, उत्तर प्रदेश सरकारची जाहिरात, कर्नाटक सरकारची जाहिरात, मी माझ्या ग्रामीण भागामध्ये कुठं तरी मराठवाड्याच्या एखाद्या खेड्यात आहे बसलेला, मला या जाहिरातीची काय गरज आहे, माझ्यापर्यंत आली कशी? कारण ही जाहिरात आली असेल तर हे 1.5 ते 2 कोटी रुपयाची जाहिरात आहे. हे 2 कोटी रुपये हे माझ्या कराच्या रूपातून गेलेले आहेत. एकही माणूस त्या मेलवर मेल पाठवत नाही, त्या संपादकाला जबाबदार ठरवत नाही. आपण सगळे मला काय त्याचे या पद्धतीनं विचार करणारी माणसं बनलेली आहोत. एकही माणूस त्याच्या विरोधात आवाज काढत नाही. उद्यापासून तुम्ही मेल पाठवायला सुरुवात करा त्या सरकारी यंत्रणांवर, याच्यावर जरब बसू शकते. आजही, आता काल मला फोन आला की मी ज्या वर्तमानपत्रात काम करतो त्याच्यासाठी, भाऊ बजेट आलं म्हणे आता. म्हटलं किती? 80 CRचं बजेट आहे म्हणे, तुम्ही प्रस्ताव पाठवा. कारण तो जो DAVPत काम करतो त्याला एकतर 20-25 हजार रुपये पगार द्यावा लागतो आणि 35% कमिशन द्यावं लागतं. एका राज्याचं 20-20 कोटी 25-25 कोटीचं जर बजेट असेल तर हा देश लुटण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. आणि त्याच्यात दुर्दैवानी माध्यमांची सगळी जबाबदार माणसं हिरिरीनं सहभागी होत आहेत. गंदा है पर धंदा है. कोणत्या तोंडाने आम्ही या सगळ्यांच्या समोर जाणार आहोत? कोणत्या तोंडाने आपण राष्ट्रवादाच्या, समाजसेवेच्या गप्पा मारणार आहोत? हे अत्यंत घातक असं आपलं पाऊल आहे. माध्यमं काय करतात? माझा थेट आरोप आहे की माध्यमांनी लोकशाही नासवलेली आहे. माध्यमं जर त्यांची जबाबदारी ओळखली असती त्यांनी, तर सुमोठो काहीतरी गोष्टी झाल्या असत्या. त्या होत नाहीत. म्हणून या महाराष्ट्रातल्या कोणत्याही दैनिकामध्ये गेल्या 20 वर्षापासून अवैध धंद्याविरुद्ध, कोणत्या चुकीच्या गोष्टी विरुद्ध मालिका येणं बंद झालेल्या आहेत.
मी ज्या अकोला परिसरात काम करतो त्या परिसरामध्ये एकाही वर्तमानपत्रात गेल्या 2 दशकापासून एकाही चुकीच्या गोष्टीविषयी मालिका आलेली नाही. शोध पत्रकारिता ज्याला म्हणतात ती आलेली नाही, कारण ती करायची नाही असे मालकाचे आदेश आहेत. त्या बदमाशा आहेत. सरळ सरळ आमच्या पोटावर लाथ मारतो का या पद्धतीनं मालक ओरडायला लागले आहेत. हेच मालक कोरोना काळात ज्या मालकांनी गेल्या कोरोनाच्या काळाच्या आधी अनेक वर्ष कोट्यावधी रुपये खोऱ्यानं फावड्यानं उपसले आणि कोरोना आल्याबरोबर 2 महिन्यात हे दारिद्र्य रेषेच्या खाली आले असा आभास यांनी निर्माण केला आणि प्रामाणिक माणसं, तरुण माणसं, पोरं यांनी नोकरीतून पटापट काढायला सुरुवात केली. आम्ही अकोल्यात प्रयोग केला होता की ते जेवढी 2-3 दैनिकानं काढलेले पोरं जे आहेत अड्डा, त्या पोरांना घेऊन अजिंक्य भारत सुरू केला होता. त्याच पोरांना घेऊन 2 वर्ष आम्ही चालवला तो. नंतर पुन्हा तो विकून टाकला, हा भाग वेगळा. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी कोट्यावधी रुपये कमावले ती माणसं संकटाच्या काळामध्ये पत्रकारितेसाठी आयुष्य ओवाळणाऱ्या एकाही श्रमिक पत्रकाराच्या पाठीशी उभं राहत नाहीत. वेळ प्रसंगी हा पत्रकार खऱ्या प्रकरणात जर अडकला तर तो आमचा पत्रकारच नाहीत अशी दरपोक्ती करण्यासही हे मालक संपादक मागे पुढे बघत नाहीत. म्हणून आजकाल नियुक्तीपत्रही देण्यात येत नाहीत. तुम्हाला तुमच्या त्या ESIवरही घेतल्या जात नाही, तुमचा पगारही कापल्या जात नाही. अशा सगळ्या बदमाशा, या सगळ्या अवस्थेमध्ये आम्हाला पुढे जायचं आहे. एक एक गोष्ट करत ते सगळं करायचं आहे. म्हणून वृत्तपत्र आहेत, वर्तमानपत्र आहेत की प्रचारपत्रकं आहेत, हा स्पष्ट गैरसमज नाही, हा समज आपला निर्माण व्हावा किंवा याच्यात आपली विचारसिद्धता त्याची त्या पद्धतीनं निर्माण व्हावी, या वळणावर आपण आहोत. हे वर्तमानपत्र राहिलेले नाहीत. हां, मी आधीच सांगितलं की 100% सगळं आकाश फाटलेलं आहे काय? अजिबात नाही. ज्या माणसांना प्रामाणिकपणे पत्रकारिता करायची, जो स्पेस त्यांना मिळालेला आहे वर्तमानपत्रामध्ये संपादक म्हणून, वृत्त संपादक म्हणून किंवा त्या विभागाचा पत्रकार म्हणून तुम्हाला 100% स्वातंत्र्य आणि स्पेस मिळेल याची कवडीचीही गॅरंटी नाही. पण मिळालेला स्पेस 10% असेल, 15% असेल, 25% असेल, त्याचाही उपयोग तुम्हाला उत्तम पद्धतीनं घेता येतो. याचे महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहेत. या ठिकाणी बसलेले सुद्धा आहेत. अविनाश दुधेपासून, बटेवारा सरांपासून, विकासपासून अनेक लोक आहेत. 10% स्पेस आहे. मग तो 10% स्पेस तुम्हाला वापरता येतो का? हो, वापरता येतो. तो वापरूनही तुम्हाला स्पेस उरतो जर तुमचा उद्देश प्रामाणिक असेल तर. काही गोष्ट नाही, काही विषय नाही की तुम्हाला मालकाने 100% सगळं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तुम्हाला किती टक्के दिलं? काही लोक कबूल करतात मला 50% स्वातंत्र्य आहे. आपण म्हणतो का अरे खूप आहे, तेवढं वापरू शकत नाहीस तू स्वातंत्र्य. जे स्पेस मिळाला त्या स्पेसमध्ये सुद्धा खूप काही करता येते. राज्य पातळीवर उत्तम कांबळे याचं उत्तम उदाहरण आहेत. जे वर्तमानपत्राचे गठ्ठे डोक्यावर घेणारा माणूस तो सकाळचा मुख्य संपादक होतो आणि त्यांना तोही माणूस कबूल करतो की मला स्पेस किती मिळाला. तो सांगतो की 20%. 20% स्पेस मी वापरला, समाजात फिरलो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरून समाजाचं वास्तव मांडलं आणि जे काही मांडायचं आहे, जे काम संपादकाचं होतं फिरस्ता म्हणून रस्त्यावर फिरत फिरत जे काही दुःख, दारिद्र्य, दैन्य ते सगळं मांडलं. या देशामध्ये कुंभमेळ्यातलं अतिशय विदारक सत्य जर कोणी संपादकांनी मांडलं असेल त्या वर्तमानपत्रात काम करताना तर ते उत्तम कांबळे आपल्याला दिसतात. वरचं हिंदी पट्ट्यात मांडलं असेल तर माहीत नाही, पण मराठीत काम करत असताना मेळा साधूंचा की संधी साधूंचा असे 2-3 पुस्तकं आहेत त्यांची, कुंभमेळ्याची चिरफाड करणारी पुस्तकं आहेत. तर मिळालेला स्पेस जो आहे तो स्पेस त्याचं उत्तम त्यांनी त्याचा उपयोग केला. अशाच पद्धतीनं मुद्रित माध्यमांपेक्षा सध्याच्या काळात TV काय करतात अतिशय मजेचा आणि आनंदाची गोष्ट आहे. बोलावं की बोलू नये अशा पद्धतीचं TVचं सगळं काही लोकांनी, प्रामाणिक लोकांनी आणि अनेक गांधीवादी लोकांनी हे वेगवेगळे चॅनलच बघणं बंद केलं. कारण सगळ्यांना माहीत आहे अमुक चॅनल कोणाचं तर त्याचे नाव सांगतात की हा भाजपचा खासदार, हा अंबानी, हा अदानी, हा अमुक तमुक. काही जे राहिलेले आहेत खासदार ते भाजपच्या राज्यसभेच्या यादीत उभे आहेत. आता लागेल नंबर. म्हणजे आधीचे विकलेले आहेत, काही मालकच आहेत, काही गेलेले आहेत, काही कोट्यावधी रुपयाच्या बंडलांनी त्याचे तोंड बंद केलेले आहेत आणि जे राहिलेले आहेत जे प्रामाणिकपणाचा आव आणतात पण राज्यसभेच्या रांगेत ते उभे आहेत. अशा सगळ्या अवस्थेमध्ये सगळे चॅनल जे आहेत त्या चॅनलचा एकूणच सगळा वापर आणि काय त्याच्यात होते हे सगळं आपण बघून घ्या. परंतु एक त्यांच्या दृष्टीने चांगलं काम त्यांनी करून टाकलेलं आहे. आज आपण त्यांना वाईट म्हणतो,
काँग्रेसचं दीर्घकाळ राजकारण, दीर्घकाळ सत्ता या देशावर होती. आता असं म्हणायला आपल्याला ते कारण भेटलं की मग जे काम भाजपनं केलं, संघानं केलं, ते काँग्रेसला करायला काय झालं होतं. 2014 साली जेव्हा या देशामध्ये प्रत्यक्ष यांची सत्ता आली, वर्षभरानंतर यांच्या लक्षात आलं की या पत्रकाराला पॅकेज द्या, त्या पत्रकाराला जाहिरात द्या, त्यापेक्षा हे मीडिया हाऊसच विकत घेऊन टाका ना. हेच काम त्यांनी केलं. मीडिया हाऊस विकत घेतले, विकत घेऊन टाकले. जे विकले नाही त्याला राज्यसभेची खासदारकी दिली. अनेक गोष्टी अशा करून टाकल्या. त्याच्यामुळे जे काम काँग्रेसला जमलं नाही ते काम साधारणतः या लोकांनी करून टाकलेलं आपल्याला दिसते. बरं, हे एवढे नतद्रष्ट आहेत काँग्रेसवाले. आपण दुर्दैवाने त्याच्या टिमक्या इतक्या वाजवत बसतो. ग्रामीण भागात त्या जिल्ह्यात असे अनेक लोक आहेत की जे साप्ताहिक आहे, त्याचं छोटं साप्ताहिक आहे, छोटं दैनिक आहे, तेही नसेल तर एखादं यूट्यूब चॅनल आहे. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता त्या विचाराची दवंडी तो पिटत असतो. आणि हे एवढे नतद्रष्ट लोक आहेत की प्रदेश काँग्रेस कमिटीजवळ प्रत्येक जिल्ह्यात असे किती माणसं आहेत की जे आपला विचार सतत मांडत राहतात. त्याची यादीसुद्धा नाही. 2014 साली जेव्हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी तो एक विभाग क्रिएट केला आणि गेली अनेक वर्ष आपला कट्टर विचार, संघाचा विचार, उजवा विचार कोण आपापल्या पद्धतीनं प्रचार प्रसार करतो याची माहिती घेतली, याद्या तयार केल्या. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत 2 दिवसाचं यांची बैठक घेतली, शिबिर घेतलं आणि त्यांच्या समस्या सोडवल्या. जुने अनेक साप्ताहिक संघाचे 10 वर्ष 12 वर्ष पण जाहिरात यादीवर पटकन जाहिरात यादीवर आणले. अशा गोष्टी केल्या आणि प्रदेश काँग्रेस कमिटीजवळ अजून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण आपल्या विचाराची दवंडी पिटतो याची यादीसुद्धा नाही. ही एवढे कफल्लक माणसं आहेत. म्हणजे आनंद आहे यांच्याजवळ. अशा सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी आगामी काळात होऊ नये. 2 प्रदेशाध्यक्ष होऊन गेले काँग्रेसचे. आता आठवलं म्हणून सांगतो की नाना पटोले आणि आता हर्षवर्धन सपकाळ, दोघांनाही मी व्यक्तिगत भेटून, भाऊ मग काय तुम्हाला काय वाटते, काय केलं पाहिजे काँग्रेसनं. आपल्याजवळ एकच मुद्दा असते की मग हे तर करा. दोघंही इतका मस्त तुमचं ऐकतात. घरी आल्यावर आपल्याला असं वाटतं की याच्यासारखा तर चांगला माणूसच नाही कोणता. इतकं चांगलं ऐकून घेतलं. पूर्ण कार्यकाळ संपला, नाना पटोलेंनी काहीच केलं नाही. आणि हे जे कथित सर्वोदयी आहेत हेही काही करत नाही. इतके सगळे लोक, तुम्ही आम्ही विचाराची बांधीला, आपल्याला का ते काँग्रेसशी घेणं देणं नाही, त्या नेत्यांशी घेणं देणं नाही, त्या सत्तेशी सुद्धा घेणं देणं नाही. परंतु जे विचार आपण घेऊन चाललो, ज्या विचारांच्या प्राणवायूची तुम्हाला मला गरज आहे, मला तुमच्या मदतीची गरज नाही, मला या विचारांच्या प्राणवायूची गरज आहे, माझी स्वतःची गरज आहे, मला त्यात आनंद वाटतो म्हणून मी हे सगळ्या गोष्टी करत असतो. त्याचीही नीट प्लॅनिंग ते सगळं त्यांनी केलेलं नाही, हे कृपया समजून घ्या. अशा व्यवस्थेमध्ये, अशा या सगळ्या अवस्थेमध्ये या लोकांकडून अपेक्षा करणं गैर आहे. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे काम करणारी माणसं डिसमूळ व्हायला लागलेली आहेत, ते होऊ नये यासाठी आपली सगळ्यांची धडपड असली पाहिजे. उत्तम कांबळेंचं उदाहरण दिलं. ज्ञानेश महाराजांसारखे अनेक पत्रकार आहेत, त्यांचंही एक चांगलं प्रयत्न त्यांनी जेवढा काही स्पेस मिळाला त्या स्पेसमध्ये त्यांनी करून दाखवलेला आहे. अनेक असतील, प्रत्येक जिल्ह्यात असतील, वेगवेगळ्या राज्यातही असतील. महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात महत्त्वाची काही माणसं दिसतात, पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. फक्त तिथे प्रमाण असं आहे की तो सत्तेच्या विरोधात गेला, तो विचारांच्या विरोधात गेला की एकतर तो दिसेनासा होते, गायब होते किंवा तो जेलात टाकल्या जाते. महाराष्ट्रात अजून तेवढी हिंमत झाली नाही. ही हिंमत पुढे होऊ नये त्यासाठी आपल्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे. एक शेवटचा मुद्दा सांगतो. न्यूज लॉन्ड्रीसारखे जे एक प्लॅटफॉर्म आहेत, हे प्लॅटफॉर्म जर तुम्ही बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की जे सगळे महत्त्वाचे पत्रकार होते ते त्या व्यवस्थेमधून बाहेर फेकल्या गेले आणि त्यांनी स्वतःचे सगळे यूट्यूब चॅनल्स निर्माण केली. अनेक लोक आहेत, म्हणजे अशोक भाऊंपासून ज्यांचे स्वतःचे सगळ्यांचे, रवीश कुमारपासून सगळे स्वतःचे यूट्यूब चॅनल्स आहेत. हे एकमेव माध्यम असं आहे की ज्यांचं खरं नग्न सत्य जर पाहायचं असेल, देशातल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर, या देशातल्या राम मंदिरावर डल्ला टाकल्यानंतर त्याचे डिटेल्स जर पाहायचे असतील, कोणत्याही कॉर्पोरेट न्यूज चॅनलवर ते दिसणार नाहीत. या लोकांच्या, या भनंग भिकाऱ्यांच्या न्यूज याच्यावर, या सगळ्या यूट्यूबवर त्याचे डिटेल्स दिसतील, सगळी माहिती दिसेल. म्हणजे एक माहितीचा स्रोत एका बाजूला इकडे झाला आणि दुसऱ्या बाजूला हे काय करतायत तर यांचे सगळे डिबेटचे विषय जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला दिसते किती मोठं व्यवस्थित षडयंत्र आहे. म्हणजे यांचे विषय काय असतात? हिंदू मुस्लिम डिबेटचा विषय, लव जिहाद, धर्मांतरण, मंदिर मशीद, तलाक,
हलाल वस्तू हराम वस्तू, भारत पाकिस्तान झाले, संपले विषय. आणि त्याच्यावर इतके खतरनाक, एक नकली मस्त एखादा साधू आणतील, दुसरा एखादा नकली मुसलमान आणतील, तिसरा एखादा नकली पत्रकार आणतील. त्याच्या आपण सोशल मीडियाच्या साईटवर गेलो, बघितलं हा साला कधीतरी मोदींच्या पाया पडताना दिसतो, त्याच्यात कधीतरी त्या तरुण चूकच्या गळ्यात गळा घालताना दिसतो, तेव्हा लक्षात येते. आणि याच्या खाली असते निष्पक्ष पत्रकार, राजकीय अभ्यासक, चिंतक, ह्या सगळ्या बदमाशा. या सगळ्या पॅनलवर कोण माणसं येतात हे सगळं दिल्लीत काम केलेल्या वटेवार साहेबांपासून सगळ्यांना माहीत आहे. वारंवार तीच माणसं जे प्रत्यक्ष वस्तुस्थिती मांडतील अशी माणसं त्या पॅनलवर येता कामा नये. दुर्दैवाने त्याच्यातही मोठ्या प्रमाणावर जातीयवाद आणि धर्मवाद आहे. या सगळ्या पॅनलच्या जात बघितली तर लक्षात येते की यांना झाल्यांना कुलकर्णी, देशपांडे सगळे भावे हेच का दिसतात. एकही त्याच्यात भारसागळे नसते, तायडे नसते, गोमाशे नसते, सपाटे नसते, लवाळे नसते, काही हे विद्वान नाही आहेत. विद्वत्तेचा सगळा ठेका जणू काही आम्ही घेतलेला आहे. आणि हा ठेकासुद्धा विशिष्ट ठिकाणाहून जोपर्यंत स्क्रिप्ट पुढे येत नाही तोपर्यंत ते आम्ही चालवू शकत नाही. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात. हे इतकं लोन वाढलेलं आहे की त्याचा फटका तुमच्या नागपुरातही बसलेला आहे. मोठे मोठे लोक जे आहेत ते सगळ्या व्यवस्थेमधून कसे जाणीवपूर्वक काढले गेले. नागपुरातले जे 3-4 प्रमुख संपादक, त्या सगळे ते लाभार्थी संपादक, सगळ्यांना नाव माहीत आहेत काय आहेत. व्यवस्था कशी हळूहळू भ्रष्ट होते आणि ही माणसं कशी नाटकी व्हायला लागतात त्याचंही हे उत्तम उदाहरण आहे. पत्रकारिता कुठल्या कशा पद्धतीनं त्याचं अधःपतन होत आहे याचं एक सुंदर उदाहरण परवाचं लोकसत्ताची एक बातमी फक्त मी सोबत आणलेली आहे. जेव्हा 6 खासदार फुटले होते त्याचं हेडिंग बघा, फुटीच्या खेळाला खीळ, ठाकरे गट फोडण्याचा मुहूर्त लांबणीवर. शब्दांची कशी ऐशी तैशी आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना कसे नवे शब्द शिकायला हे लावतात. खरं म्हणजे फुटीचा खेळाला खीळ, खीळ कोण्या याला बसते, चांगल्या कामाला खीळ बसत असते. म्हणजे एखादं चांगलं काम केलं बा, त्याचं अमुक एखादं संकट आलं तर त्याचं फुटीचा खेळ, बदमाशी, चुकीचं काम, त्याला खीळ. आणि ठाकरे गट फोडण्याच्या मुहूर्त लांबणीवर. मुहूर्त शुभ काम काय, ठाकरे गट फोडण्याचं. ह्या सगळ्या पत्रकारितेच्या व्याख्या, शब्दाच्या व्याख्या, आमूलाग्र परिवर्तन या सगळ्यांनी करून ठेवलेलं आहे. त्यासोबतच सगळे टी व्ही डिबेटमधून, वेगवेगळ्या चॅनलमधून आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या आणि इतर सगळ्या मुद्रित माध्यमांमधून बहुजन समाजातले पुरोगामी वास्तव मांडणारे नेते, त्या प्रतिभा असतील, त्या सगळ्या प्रतिभा बोनसाय करण्याचं काम जाणीवपूर्वक केलेलं जात आहे. उदाहरणार्थ राहुल गांधींना पप्पू म्हणणं, ते इतकं म्हणणं की 100 वेळ सांगणं आणि एखाद्या अडाणी माणसाला सुद्धा 99 वेळ सांगितल्यावर 100व्यांदा तोच म्हणते की सगळीकडून पप्पू म्हणून ऐकू येते का, खरंच हा पप्पू आहे का हो. जाणीवपूर्वक त्या हिटलरचा जो प्रचारमंत्री होता हे त्याचे शिष्य आहेत सगळे. इतकं उत्तम पद्धतीनं हे यांनी शिकून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या आमच्या प्रतिभा बहुजनांच्या जेवढ्या काही प्रतिभा आहेत त्या एक तर गिळंकृत करणं, विकृत करणं किंवा त्या बोनसाय करणं याचं पद्धतशीरपणे काम गेली अनेक वर्ष भारतीय मीडियातून सुरू केलेलं आहे. गांधींनी ज्या मीडियाचं स्वप्न पाहिलं ते याच्या अत्यंत विपरीत होतं. हे जर आम्हाला करायचं नसेल तर आम्ही सगळ्यांनी बोलतं व्हायला पाहिजे. वर्तमानपत्रामध्ये जे ज्या काही चुकीच्या गोष्टी येतात त्या एकही आपण वाचक म्हणून त्या वर्तमानपत्राच्या वाचकांच्या व्यवहारामध्ये कधी पत्र पाठवत नाही. ते बोलतं झालं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बोलतं होणार नाही, टी व्ही मीडियावर वेगवेगळ्या चॅनलमध्ये काय दाखवतात, वशीकरणपासून काय काय मालिका चालू आहेत, एकाही प्रेक्षकाला असं वाटत नाही की याच्या विरोधात, त्याच्या खाली नोट असते की हा कार्यक्रम कसा वाटला इथे कळवा. आपल्याला वाटते की हा जाहिरातीचाच भाग आहे, ते आपलं काम नाही आणि आपण आपला मेंदू चालवायचा नाही.
हे ठरवून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हा आम्हाला जर काही पुढे काही करायचं असेल तर वर्तमानपत्र जिथे जिथे चुकतात तिथे तिथे जबाब विचारा. नेते जिथे तिथे चुकतात तुमच्या परिसरात जेव्हा जेव्हा येतील त्यांना प्रश्न विचारा. टी व्हीची माध्यमातून जिथे जिथे चुकतील त्यांच्या संबंधित यंत्रणा आहेत त्याच्यावर तक्रार करा. हे सगळं जेव्हा तुम्ही बोलतं व्हायला लागताल, जसं हरीशबाईंनी सांगितलं की पक्षी ओरडतोय पेरते व्हा, तुम्ही बोलते व्हा. तुम्ही जेव्हा बोलते व्हाल तेव्हा हे सगळं तुम्हाला बोनसाय करण्याचे कार्यक्रम आपोआप थांबतील. धन्यवाद.